हाय, आता कांचन रसोई घर मध्ये व्लॉग बनणार आहे. चलो आता अभी रेडी झालेला आहे. आधी गोविंदा हा पण रेडी झालेला आहे आता. आणि मम्मीचं चालू. हा तर गाईज आता मी बाहेर आलेले आहे. ही माझी गाडी. आता मला जायचंय. चला आता आपण पेट्रोल भरायला आले आहे. आमची फॉर्च्युनर इतक्या दिवसाची बंद होती म्हणून आता हवा भरू लागलो आम्ही. हाय मैत्रिणींनो, तर आज कांचन रसोई घरचा ब्लॉग बनणार आहे. तर मी आता माझ्या माहेरी आडगाव राजाला चाललेली आहे. संभाजीनगर ते आडगाव राजा. आणि संभाजीनगरहून समोर 10 किलोमीटरवर करमाड आहे. तर करमाडला थोडंसं आता ब्रेक घ्यायचा, म्हणजे माझ्या भाऊजाईचं पार्सल घ्यायचं आहे तिथून साडीचं. त्यामुळे थोडं आपण इथं थांबलेलो आहे. आता साडीचं पार्सल घेतलेलं आहे. तर आम्ही चहा वगैरे घेऊन आता निघलेलो आहे. कारण ते म्हणतात तुम्ही खूपच येतात पण आमच्याकडे येत नाहीत. तर मग ह्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे चहा घ्यायला थांबलो. तर आता आम्ही चाललेलो आहे आता समोरच्या प्रवासासाठी. तर हे आहे आपलं आता संभाजीनगर ते आडगाव राजाचा प्रवास. आणि हा आहे जालना रोड आपला सगळ्यांच्या आवडीचा. फायनली आता जालना आलेला आहे. आणि आमचे एकदम छान मस्त गाडीमध्ये प्रवास चालू आहे. आणि सगळं हे आहे मोती तलाव, हे छत्रपती संभाजी उद्यान. छान मस्त आता ही मुलांनी घेतलेली आहे शूटिंग. आणि इथे आम्हाला आमच्या भाऊजाईला म्हणजे माझ्या वहिनीला घ्यायचं आहे गाडीमध्ये. त्यांना आता त्यांची ड्युटी संपलेली आहे. ते आहेत डॉक्टर साहेब. आता हे आम्ही अंबड चौफुलीच्या रोडने आहेत. तर हे जालना आपल्या जालन्याचे सगळे ऑफिसेस आहेत ह्या रोडनी. छान मस्त पूर्ण सरकारी ऑफिसेस आहे. आणि पूर्ण आम्ही आता हे घेतलेलं आहे आम्ही पार्सल आमचं, म्हणजेच आमचे वहिनी साहेब. आमच्या ह्या डॉक्टर साहेब डॉक्टर सुनीता सोनुने. आणि ह्या आमच्या वहिनी साहेब म्हणजे ऑलराऊंडर आहेत. आता यांना चालवलं आहे आम्ही आडगाव राजाला सोबत. पण त्या म्हणतात की आता इथं मिस्टरांना हेल्प करायची आहे त्यांच्या. आता माझा भाऊ पण डॉक्टर आहे ना, तर आता खूपच पेशंट असतात त्यावेळेला. त्याच्यामुळे ते म्हणते मी काही येणार नाही आता तुमच्यासोबत, नंतर थोड्या वेळानं येईल. आता छान मस्त आम्ही पूर्णच अर्ध्याच जालन्याला समजा चक्कर मारलेली आहे. हे आहे दत्त मंदिर मस्त जालना नाव्हा रोडचं. आणि ही जत्रा आहे कल्याणची, यात्रा भरलेली आहे. एकदम छान मस्त वातावरण पण झालेलं आहे. आता हा 5चा टाईम झालेला आहे. आपली दुपारची 5 वाजलेली आहे सायंकाळची. आता हे आलेलं आहे जालनाच्या समोर नाव्हा. आणि हे नाव्याला सुखकर्ता हॉस्पिटल दवाखाना माझ्या भावाचा आहे. आणि गोल्डी सांगत आहे की माझा मामाचा दवाखाना आहे म्हणून. तर चला डॉक्टर साहेब काय करतात ते बघूया. आणि डॉक्टर साहेबाचे तर छानच पेशंट चालू आहेत. आणि आम्ही गेलो तर इतकी गर्दी झाली आणि डॉक्टर साहेबाला आम्हाला बोलायला सुद्धा वेळ नाही आहे. हे बघा छान. आता इकडं पण 2-3 पेशंट ॲडमिट आहेत. सलाईन वगैरे चालू आहे. आणि छान असंच आईवडिलांची कृपा आणि देवाची कृपेनं छान मस्त दवाखान्याचं सेटअप झालेलं आहे आणि छान चालतो आहे. आणि अशीच रुग्णांची सेवा आणि देशसेवा डॉक्टर स्वप्नील सोनवणे यांच्या हातातून माझ्या भावाच्या हातातून घडो. आणि हे आहे आमच्या सुनीता मॅडम. ह्या पण व्हिजिट करतात दर गुरुवारी. पण आता उद्या कार्यक्रम असल्यामुळं ते आमच्यासोबत आलेले आहेत. तर आता त्या इथंच थांबणार आहे. आता खूप गर्दी वाढलेली आहे. तर आम्ही कमीत कमी अर्धा तास बसलो, पण डॉक्टर साहेबांचं काही वेळ नाही आम्हाला बोलायला. खूपच अजून गर्दी, बाहेर पण पेशंट होते.
त्यामुळं म्हटलं आता आम्ही निघतो, आम्हाला खूप उशीर होईल, अंधार होईल, तुम्ही या मागून. हे बघू शकता, खूपच जास्तच गर्दी झाली होती. तर आता आम्ही निघलेलो आहे त्यांना बाय करून. तर आता हा घाट आलेला आहे, याला काय सावरगावचा माळ असं म्हणतात घाट. तर नाव्याच्या समोर राईट साईडला जाताना हररामबाबाचं एक देवस्थान आहे. तर तिथे नमस्कार करून आपण गाडीतूनच समोरच्या प्रवासाला निघूया. तर आता आपण चाललेलो आहे सिंदखेड राजा जिजामातेचं जन्मस्थान आपल्याला भेटणार आहे, आता मिळणार आहे रस्त्याने. तर ही आहे आपली जिजाऊ सृष्टी. इथे खूप छान मस्त सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम होतात. खूप 12 जानेवारीला खूप गर्दी असते, लांब लांबून लोक येतात महाराष्ट्रातून. हे बघा, अशा प्रकारे छान मस्त मोठं आहे जिजाऊ सृष्टी. जय जिजाऊ, जय शिवराय. एकदम छान असं राखीव ऐतिहासिक स्थळ, एकदम छान अजून मस्त जपून ठेवलेलं आहे. तर ही जिजाऊ सृष्टी आलेली आहे आपली. आणि ज्यांनी बघितलं नाही ना, त्यांनी छान मस्त सिंदखेड राजा आपलं मातृतीर्थ नक्की बघा, नक्की विजिट करा. आणि मी एखाद्या समोरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला इथला राजवाडा पण दाखवन. तर आमचं आगमन झालेलं आहे प्रॉपर सिंदखेड राजामध्ये. आणि इथे आहे सोनोने ऑर्थोकेअर हॉस्पिटल ॲक्सिडेंट अँड फ्रॅक्चर. हे माझ्या मोठ्या भावाचं हॉस्पिटल आहे. तर हे आहेत डॉक्टर प्रवीण सोनोने आणि डॉक्टर निकिता प्रवीण सोनोने, हे दोघं पण डॉक्टर आहेत. तर चला आपण त्यांना पण भेट देऊया जाता जाता. तर आमच्या खूपच भारी चर्चा रंगल्या होत्या. तर मुलांनी छान मस्त व्हिडिओ काढला आणि खूप भारी त्यांनी सांगितलं हेल्थबद्दल, खूपच बोलत बसले ते पण छान. आणि आमच्या वहिनी आणि हा भाऊ एकदम छान सांगितलं त्यांनी. तर यांचा खूपच आम्हाला अमूल्य वेळ मिळाला. त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला छान मस्त हेल्थबद्दल सांगितलं. आणि हे आमचा छोटू तर मामाला चिटकून होता. आणि आता आम्ही चाललेलो आहे समोरच्या प्रवासाला. तर हे आहे आमचं खासच ऐतिहासिक आडगाव राजाला चाललेलो आहे आम्ही. तर माझे मिस्टर मला नेहमीच मजा घेतात. माझी खूपच ऐतिहासिक आडगाव राजा आहे आणि रोड वगैरे नेहमी त्याची खराब असते ना, त्याच्यामुळं गाडीचं खूपच प्रॉब्लेम येतो चालायला. आणि हे आहे शेतकऱ्यांनी छान मस्त त्यांच्या पिकासाठी राखण केलेलं, करायसाठी त्यांनी लाईटिंग लावलेली आहे. आणि फायनली आडगाव राजा आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही आडगाव राजाची पाटी. आडगाव राजा. तर हे आहे आमच्या शिवाजी महाराज जय शिवरायचा पुतळा. आता आलेलो आहे. आता खास आम्ही कोणत्या कामासाठी आलेलो आहे, तर हे आहे घराची पूजा. हे आमचं पप्पाचं घर बनवून झालेलं आहे अण्णाचं. आणि हे आहे जुनं घर. तर चला आपण आता काय चालू आहे आडगाव राजाला. हे आहे आमच्या आडगाव राजाचं आईचं घर. हे बघा. आणि तुम्हाला आता मस्त उद्या मस्त नवीन घरात छान मस्त दाखवत. हे बघा आता उद्याची तयारी चालू आहे. हे बघा माझी आई. तर आता चाललेली आहे संध्याकाळची तयारी. म्हणजे आता उद्या संध्याकाळी झोपायचं, पण आता उद्याची तयारी करून घ्यायची आहे. तर आमच्या वहिनी साहेबाचे चाललेले आहेत फुगे फुगून. तर ते म्हणतात आता नवीन घराचा बड्डे साजरा करायचा आहे, त्यामुळे ते स्वतःच उत्साही आहे. आणि छान मस्त त्या स्वतःच एकट्याच फुगा फुगू लागलेले आहे. आणि आमच्या मस्त गप्पा चालू आहे. कोण असे कॉमेडी चालू आहे, काही सिरियस चालू आहे. छान मस्त. आणि आमच्या ऑलराऊंडर वहिनी आहेत, त्यांना काही सांगायचं काम पडत नाही. आणि जेवढी हॉस्पिटलमध्ये जबाबदारी छान पार पाडतात, तेवढीच घरामध्येही पूर्ण कामाची जबाबदारी छान घेतात त्या. म्हणजे त्यांना असं कशाचाच गर्व वगैरे नाही आहे. आणि हे आमच्या सगळ्या मस्त छान गप्पा चाललेले आहे. कोणी कॉमेडी करतं, कोणी सिरियसमध्ये घेतं. दोन्ही पण गप्पा
चालू असतात. कसे आता सगळेजण पाहुणे असे आणि डॉक्टर साहेबाचा अनुभव सांगतात की कसे पेशंट येतात, कसं हँडल करणं लागतं पेशंटला, असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे. तर कसं आहे, असं जॉईंट फॅमिली असली आणि पूर्ण मिळून मिसळून राहिली तर खूप छान वाटतं. आणि ह्या फायनली आता आमच्या वहिनीचे आता पूर्ण फुगणं झालेली आहेत. जसे फुगायला आवडतात तशीच त्यांना म्हणजे जेवायला जरी दिलं नाही चालेल, पण पाणीपुरी खूप आवडते. आणि झालेली आहे बसची एंट्री. हे आहे माझे काका. ते म्हणतात आता 12 वाजलेले आहे, चला झोपायला. तर आता सगळेजण आता झोपायची तयारी. आणि आता इतकी थंडी असल्यामुळे सगळे आता पटापट आता कपडे, कोणी म्हणजे ब्लँकेट, आता मला हे ब्लँकेट पाहिजे, मला ते ब्लँकेट पाहिजे. तर सगळ्यांचे कपडे उचलण्यात आता पटकन फास्टमध्ये व्यस्त आहेत. आता जेंट्स मंडळी नवीन घरात जाणार आहे आणि लेडीज मंडळी जुन्या घरामध्ये राहणार आहेत, झोपणार आहेत. आमची मीटिंग लगेच बरखास्त झाली आहे. दादांनी लगेच चला झोपायला, आता चाललेली आहेत झोपायला सगळी. आणि हा माझ्या कांचन रसोई घरचा पहिलाच व्लॉग आहे. तर कांचन रसोई घर हे चॅनल रेसिपीज, ट्रॅव्हल आणि व्लॉग आहेत. तर हे मी व्लॉग बनवणार आहेत. तर ह्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर रोज छान रेसिपी आणि ट्रॅव्हलिंग व्लॉगची व्हिडिओ येऊन जातील.